दरम्यान अमित शहांच्या विरोधात अमरावतीमध्ये काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। अमित शहांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। परभणी येथील आंदोलकांवर कारवाई न करण्याची देखील मागणी करण्यात आली। संविधानाचं आणि बाबासाहेबांचं नावच घेऊ नये काय अशा पद्धतीचा अमित शहांचा उपचार होता आणि म्हणून साखळीच्या माध्यमातून परभणी सारखी घटना, संविधानाचा अवमान, नंतर बीड सारखी हत्या, आज अमित शहा हे बोलतात आहे म्हणजे देशाच्या रक्षणाची जबाबदारी असणारे गृहमंत्री जर अशा पद्धतीनं बोलून संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अपमान करणार असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। तरुणाला पोलिसांनी जी बेदम मारहाण केली, मारहाणीचं कारण काय तर संविधानाच्या समर्थनार्थ जे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले होते, संविधानाच्या बाजूने उभं राहणं सुद्धा आता गुन्हा झालेला आहे आणि त्या सोमनाथचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झालाय। आमची काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची मागणी आहे की त्याच्या पोलीस कस्टडीची चौकशी करण्यात यावी। जे पोलीस अधिकारी कर्मचारी त्याला जबाबदार असतील त्यांना निलंबित करण्यात यावं, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। सोबतच आम्ही या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।